जय महाराष्ट्र मित्रांनो, लोहगड हत्या प्रकरणात आता एक असा ट्विस्ट समोर आला आहे ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाने आणखीन एक धक्कादायक वळण घेतलेलं आहे। आतापर्यंत केतन अग्रवाल, त्याची मंगेतर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हीच तीन नावं चर्चेत होती। पण आता या प्रकरणात चौथ्या व्यक्तीची एंट्री झाली असून त्यामुळे तपासाची दिशा पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पोलिसांच्या संशयानुसार हा चौथा व्यक्ती म्हणजे चेतन चौधरीचा अत्यंत जवळचा मित्र। धक्कादायक बाब म्हणजे केतनची हत्या करण्यासाठी रचलेल्या कटाची माहिती या मित्राला आधीपासूनच होती असा पोलिसांचा संशय आहे। एवढंच नाही तर हत्या झालेल्या 18 जून रोजी लोहगडावर सोबत येण्यासाठी चेतनने त्याला आग्रह केल्याची माहितीही समोर येत आहे। मात्र तो प्रत्यक्ष घटनास्थळी गेला नव्हता। पण खरी खळबळ उडवणारी बाब म्हणजे केतनची हत्या झाल्यानंतर चेतन सर्वप्रथम याच मित्राला भेटल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यामुळे आता या मित्राची भूमिका नेमकी काय होती, तो फक्त सर्व काही जाणूनही शांत राहिला होता की या कटामध्ये त्याचाही काही सहभाग होता, याच उत्तराचा शोध पोलीस घेत आहेत। याच कारणामुळे पोलिसांनी या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। मात्र केवळ हत्येची माहिती असणे हा गुन्हा ठरत नाही असे कायदे तज्ञ स्पष्ट सांगतात। पण जर तपासात त्याने आरोपींना मदत केली, पुरावे नष्ट केले, गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला किंवा आरोपींना पळून जाण्यास मदत केली असे ठोस पुरावे समोर आले तर त्याच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते। दरम्यान पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत आणखीन वाढ करण्याची मागणी न्यायालयात केली होती। मोबाईलमधील डाटा तपासताना दोघांनी सांकेतिक भाषेत संवाद साधल्याचे समोर आल्याचा दावा सरकारी पक्षाने केला। तसेच या कटामध्ये आणखीन कोणी सहभागी आहे का याचाही तपास सुरू असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले। मात्र न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी फेटाळून दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवले। मात्र आता या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की चेतनचा हा मित्र केवळ चौकशीपुरताच मर्यादित राहणार की त्यालाही या प्रकरणात आरोपी बनवले जाणार। त्याच्या विरोधात पोलिसांच्या हाती नेमके कोणते पुरावे आहेत आणि तपासात आणखीन कोणते धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे, या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण व्हिडिओ, महत्त्वाचे पुरावे, आणखीन प्रत्येक अपडेट या रिपोर्टमध्ये दाखवण्यात आलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी अशी माहिती समोर येणार आहे जी या संपूर्ण प्रकरणाकडे तुमचा दृष्टिकोन बदलू शकते। केतन अग्रवाल, सिया गोयल आणि चेतन चौधरी लोहगड हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत ही तीनच नावं संपूर्ण देशाला माहिती होती। मात्र आता यात चौथ्या नावाची एंट्री होण्याची शक्यता आहे। हा चौथा नेमका कोण आहे, त्याचा या हत्या प्रकरणातला नेमका रोल काय आहे, तो गजाआड होणार आहे की तुरुंगाबाहेरच राहणार आहे, पाहूया हा रिपोर्ट। लोणावळ्यामधल्या लोहगडावरून ढकलून ज्याची हत्या करण्यात आली तो केतन अग्रवाल। केतन सोबत जिचा साखरपुडा झाला होता, मात्र जिनं प्रियकराच्या मदतीनं केतनच्या हत्येचा कट तडीस नेला ती सिया गोयल। केतनच्या हत्येच्या दिवशी स्वतः लोहगडावरती हजर राहिलेल्या सिया गोयलचा प्रियकर चेतन चौधरी आजवरती केतनच्या हत्या प्रकरणामध्ये आपल्याला ही तीनच पात्र माहिती होती। मात्र आता त्यामध्ये चौथ्याची एंट्री झाली आहे आणि ते पात्र म्हणजे सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याचा जवळचा मित्र। आणि त्याच्या याच मित्राला केतनच्या हत्येच्या कटाची पूर्वकल्पना होती अशी धक्कादायक माहिती समोर येते। केतन अग्रवालचा काटा काढण्यासाठी त्याची हत्या करायचं असं सिया आणि चेतन या जोडगोळीनं ठरवलं आणि या हत्येच्या कटाबाबत चेतनच्या एका जिवलग मित्राशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती आता समोर आली आहे। इतकंच नव्हे तर हत्ये दिवशी म्हणजेच 18 जूनला या मित्रानं लोहगडावर आपल्यासोबत यावं असा सिया आणि चेतनचा आग्रह होता। मात्र तो लोहगडावर आलाच नाही। तसेच केतनची हत्या केल्यानंतर चेतन सर्वात आधी या मित्रालाच भेटल्याचं बोललं जात आहे। त्यामुळं केतनच्या हत्येचा गुंता सोडवण्यासाठी चेतनच्या या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची प्राथमिक चौकशीही सुरू केली आहे। आता जर आरोपी चेतन चौधरीच्या मित्राला केतनच्या हत्येची पूर्वकल्पना होती, तसंच जर हत्येच्या नंतर चेतन त्या मित्राला भेटायला आला असेल तर तो मित्र देखील कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकू शकतो का, याचं उत्तर मिळवण्यासाठी आम्ही वकिलांना गाठलं। जर पोलिसांना तसं तपासात निष्पन्न झालं की ह्या आरोपीला सगळं माहिती होतं आणि गुन्हा घडल्यानंतर देखील तो संपर्कात होता किंवा त्याला गुन्ह्याची माहिती दिली आणि जर त्यांनी काही तसं संभाषण केलं असेल, आरोपीला काही मदत करण्याच्या उद्देशाने काही कृत्य केलं असेल तर पोलीस तपासामध्ये तसं निष्पन्न झालं तर कायदेशीर BNS नुसार कारवाई होऊ शकते। पण शेवटी न्यायालयामध्ये जे काही पुरावे येतात, शेवटी पुराव्याच्या आधारात भविष्यात निकाल होत असतो। ही सगळी कायद्याची परिस्थिती आहे। चेतनचा एक मित्र आहे ज्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याच्याकडे त्यानं हत्येच्या कटाबद्दल सांगितलं होतं असं पोलिसांना संशय आहे। त्याची चौकशी करण्यात आली, काय कारवाई होऊ शकते त्यानुसार? नाही, अशी कुठली चौकशी जरी झाली याच्यात, पण जर व्हॅलिड पुरावाच काही नसेल तर त्या एका निष्पाप माणसाला त्याच्यामध्ये गावण्यात काय अर्थ नसतो।
केवळ नुसतं सांगण्यानं काही गुन्हा होऊ शकतो नाही, किंवा त्याला असं माहीत कुठलं- आहे त्यानं लपवले म्हणून काही गुन्हा होऊ शकतो? नाही, असा कुठलाही नाही. गुन्हा हा त्याच्यामध्ये बसत नाही. सिया आणि चेतन बरोबर तो मित्र देखील तुरुंगाची हवा खाणार का, हे त्याच्या विरोधात किती सबळ पुरावे मिळतात यावरती अवलंबून असेल. दुसरीकडे सिया आणि चेतनची पोलीस कोठडी वाढवून मिळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले. आरोपींच्या मोबाईलमधील रिकव्हर करण्यात आलेल्या डेटामध्ये त्यांनी सांकेतिक भाषेतून संभाषण केल्याचं आढळून आलंय. याचा तपास करण्यासाठी आणि या हत्येच्या कटात जवळची कोणी व्यक्ती सहभागी आहे का याचा शोध घेण्यासाठी सरकारी वकिलांनी सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीमध्ये 3 दिवसाची वाढ करून देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळं आता सिया आणि चेतनला लवकरच जामीन मिळू शकतो का हा प्रश्न चर्चेला जाऊ लागलाय. आज त्यांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली होती, परंतु कोर्टाने आज त्यांचं ग्राउंड्स कन्सिडर करून पोलीस कस्टडी एक्सटेंड केली नाहीये. त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेतलेले दोन्ही. आज त्यांनी तो अर्ज काही प्रेस केलेला नाहीये. ते कदाचित त्यांना तो ड्रॉप करायची इच्छा आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांच्या नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्ट देखील होणार नसल्याचं कळतंय. त्यामुळे आता पुणे ग्रामीण पोलिसांच्या समोरचं आव्हान हे देखील काहीसं वाढलंय. आता केतन हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपासाची चक्र नेमकी कोणत्या दिशेनं आणि किती वेगानं फिरतील याची सगळ्यांनाच उत्सुकता असेल.